नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे माझ्या सहयोगी ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आज माझा मराठीतला पहिलाच ब्लॉग आहे. सो मी ठरवलं होतं की एखादा ब्लॉग मला मराठीमध्ये स्टार्ट करायचा आहे. तर आता सध्या मी आली आहे सुरतमध्ये. म्हणजे सुरतमधलं हे छोटंसं सचिन एक गाव आहे जिथे माझे रिलेटिव्ह राहतात आणि त्यांच्याकडे मी आली आहे. पण ऍक्च्युली मी तुम्हाला त्याची झलक दाखवणारच आहे. म्हणजे या शहराला तुम्ही गाव असं म्हणू शकत नाही. त्याच्यावरून तुम्हाला एक कल्पना येऊ शकते की गुजरात किती डेव्हलप आहे. कारण हे गाव नाही, एखाद्या सिटी सारखं वाटतं, पण ऍक्च्युअल मध्ये ते गावच आहे. आणि इथल्या घरांची बांधणी कशी असते, इथली घरं कशा प्रकारची असतात, हे सगळं जे आहे ना, हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणारच आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट इकडचं क्लायमेट खूपच सुंदर वाटतं. ऍक्च्युली मुंबईमध्ये तर खूप जास्त धूळ मिट्टी या गोष्टी आहेत, किंवा मुंबईमधलं क्लायमेट खूप खराब आहे. पण इथे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतंय. सो मी ठरवलं होतं की इकडे जेव्हा जाईन तेव्हा एखादा व्लॉग मराठीमध्ये नक्कीच करणार आहे. कारण आतापर्यंत जेवढे पण मी व्लॉग केले होते ते सर्व हिंदीमध्ये होते किंवा माझे रिव्ह्यू व्लॉग्स होते. सो आता मी ठरवलं होतं की एक मराठीमध्ये व्लॉग होऊन जाऊ दे. तर इथे वातावरण पण खूप स्वच्छ आहे, मस्त अशी थंड हवा येते. आणि आता जो मी व्हिडिओ शूट करते तो त्यांच्या टेरेसवरती करते. सो इथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे की इकडची घरं कशा पद्धतीची दिसतात आणि इथे काय काय गोष्टी कशा कशा असतात हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. प्रकारचीच घरं बघायला मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, इथे मध्ये तुम्हाला रस्ता दिसेल आणि दोन्ही बाजूला म्हणजे थोडक्यात कसं आपण रो हाऊस म्हणतो ना, तर त्याच टाईपचे बांधकाम आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येकाच्या टेरेसवरती असे कपडे तुम्हाला सगळ्यांना दिसतच असतील की कपडे सुकत घातलेले आहेत, म्हणजे वाळत घातलेले आहेत. सो इथे प्रत्येकाच्या घरावरती ना अशा छोट्या छोट्या रस्सी बांधल्या जातात आणि त्याच्यावरती ते कपडे व्यवस्थित वाळत घातले जातात. तुम्ही आता इकडे पण बघू शकता, इथे पण कपडे ना वाळत घातलेले आहेत. म्हणजे इथे आता हे बघा, तुम्हाला मी दाखवते. ऍक्च्युली ह्या टेरेसवर सुद्धा असे कपडे वाळत घातलेले आहेत, हे बघा असं. सो प्रत्येक टेरेसवरती ना अशा प्रकारे कपडे वाळत घातले जातात आणि इथे पाण्याचं वगैरे स्टोरेज असतं. सो खूप सुंदर वाटतं. म्हणजे इथे आल्यानंतर ना एक वेगळीच फिलिंग येते. सो बेसिकली जेव्हा पण मला सुट्टी वगैरे असते तेव्हा मी ट्राय करते की सुरतला जाईन. हे बघा अशा प्रकारची घरं असतात. तर मंडळी ना, आता मी इथे आली आहे ना, तर मी एकटी नाही आहे. माझ्यासोबत माझ्या रिलेटिव्ह पण आहेत, म्हणजे माझे कझिन्स पण आहेत. सो त्यांच्यासोबत मी इथे आली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विचार केला की त्यांच्यासोबत आता थोडासा टाइम स्पेंड करूया. सो मी इकडे आल्यानंतर त्यांच्यासोबतच टाइम घालवत असते. तर आता इथे आली आहे ना, तर ते लोक काय काय करतायत, सो त्यांच्याशी पण एकदा जाणून घेऊया की एकदम मराठी असून पण ते लोक गुजरात सारख्या सिटीमध्ये राहतात. सो त्यांना कसं वाटतं इथे राहिल्यावरती, हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. तर चला मग भेटूया माझ्या कझिन्सना. पहिल्यांदा मी माझ्या कझिन्सना इथे काहीतरी चाललंय, बघूया ही कोण आहे. चेहरा दाखवा बघूया कोण आहे. हाय चिऊ, काय करतेस? झाडांना पाणी घालते. अच्छा, कोणती झाड आहे ती, काय आहे ग? आंबे हळद आहे. अच्छा, सुकली आहे ना ती पण पूर्ण. अच्छा, आणि ती दुसरी दोन कुठली झाड आहेत ग ती? ही हिबिस्कसचं झाड आहे आणि हे म्हणजे ते जास्वंद आहे ना, हो. आणि हे चाय पत्तीचं ना. अच्छा, आणि इथे एक छोटस ॲलोवेराचं पण झाड आहे. म्हणजे याला काय म्हणतात मराठीमध्ये ते, ॲलोवेराला मराठीमध्ये काय म्हणतात आपलं, आठवत नाही सॉरी. तर ते पण एक झाड आहे. आणि चिऊ इथे पाणी घालते. आणि इथे छकुली पण आहे. छकुली जस्ट आंघोळ करून आली आहेस ना, मस्त केस वगैरे छान पैकी बांधलेत. आणि इथे आर्या आहे. हाय आर्या. हाय छकुली. हाय करा सगळ्यांना. अच्छा, आणि इथे आमची चिमुकली आहे. अरे वा सानू, काय करतेस? झाडू मारते. वा, आपली सानू आहे ना, आता जेव्हा आपण व्हिडिओ बनवायला घेणार तर समजलं ना, ब्लॉग बनवणार तेव्हा तेव्हा तिने झाडू हातात घेतली. क्यूट आहे मुलगी, खूप छान आहे. सो आता ना आपण एक काम करूया, चौघांशी पण बोलून घेऊया. चौघांना पण कसं वाटतंय ते गुजरातमध्ये राहून. कारण एकतर मराठी लोक आहेत, म्हणजे एकतर मालवणी लोक आहेत. सो त्यांना मराठी म्हणजे इथे राहून कसं वाटतं, किंवा या लोकांशी मिळतं जुळतं कसं, ते कशा प्रकारे ते लोक घेतात, हे आपण एकदा जाणून घेऊया. तर चला मग, आता ऍक्च्युली हे चौघे पण राहतात आहेत ऍक्च्युली सिंधुदुर्ग, आमचं जे मूळ गाव आहे ते सिंधुदुर्ग आहे. तरी लोक इथे लहानपणापासून म्हणजे जन्मापासूनच गुजरातमध्ये राहतात, या सुरत मधील सचिन शहरामध्ये. सो आपण ह्यांच्याकडूनच जाणून घेऊया की यांना इथे राहून कसं वाटतं. सो तुम्हाला इथे कसं वाटतं इथे राहिल्यापासून? आम्हाला इकडे खूप छान वाटतं. अच्छा, इकडचं क्लायमेट पण खूप छान आहे. इकडची हवा पण एकदम फ्रेश आहे. सकाळची पण खूप छान वाटतं इकडे. पण अच्छा, पण मला एकच गोष्ट म्हणायची होती. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे गुजरातमध्ये राहता ना,
सो तुम्हाला असं वाटत नाही की गावी जाऊन राहावं वगैरे काही? वाटतं ना, पण आमची स्कूल वगैरे इकडेच चालू आहे, त्यामुळे आम्हाला इकडे राहावं लागतं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं विचारायचं होतं की तुम्ही इथे राहता, मग तुम्ही कुठली लँग्वेज बोलता? आम्ही इकडे मराठीच बोलतो, म्हणजे मालवणी. हा, अच्छा, मालवणी म्हणजे आपलीच लँग्वेज तुम्ही बोलता ना? हो. आणि स्कूलमध्ये वगैरे? स्कूलमध्ये हिंदी, गुजराती आणि इंग्लिश. अच्छा. सो तुम्हाला म्हणजे एवढ्या सगळ्या लँग्वेज बोलता येतात? हो, येतात. गुजराती? हो, येते. गुजराती पण येते? हो, हो, येते. मस्त मग. आणि मग तुम्ही म्हणजे आता कसं आपलं कसं वातावरण वेगळं असतं, इथलं वातावरण वेगळं असतं. म्हणजे कसं आपल्या घरी कसं आपण मालवणी वगैरे बोलतो, नॉनव्हेज वगैरे खातो. तर इथे कसं असतं, म्हणजे इथे तुम्हाला कसं वाटतं की त्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी करायला मिळतात की लोक काही बोलतात तुम्हाला? नाही, कोण काही नाही बोलत. कारण का इथे सगळे म्हणजे हर एक इथे देशाचे इथे राहतात ना, म्हणजे अच्छा. बंगाली, गुजराती, मराठी, ओडिसा. म्हणजे प्रत्येक भागातले लोक इथे राहतात. हो. आणि प्रत्येक जण इथे छानपैकी राहतो. हो. अच्छा. आणि मग तुमचं स्कूल वगैरे कसं, मग इंग्लिश मीडियम आहे की गुजरातीमध्ये? इंग्लिश. अच्छा, इंग्लिश मध्ये शिक्षण घेत आहे ना? हो. ओके. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमचा इथला कसा आहे? खूप चांगला. मग तुम्हाला गावी जावंसं वाटत नाही का? वाटतं ना, अच्छा. स्पेशली गणेश चतुर्थीमध्ये. अच्छा. कारण की तिकडे म्हणजे गणपतीची वेगळीच धूम आहे. हा. येस. तर तुम्हाला असं वाटतं गणपतीला जायचं? हा. अच्छा. पण काय आहे ना, आमच्या स्कूलला सुट्टी भेटत नाही अच्छा, गणपतीमध्ये सुट्टी नसते का इथे? ना, फक्त पहिला दिवस आणि क्लासचा दिवस विसर्जनचा. अच्छा अच्छा. एक दोनच दिवस सुट्टी असते त्यामुळे. अच्छा. सो आता ना गाईज ना एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, ती म्हणजे या चौघीजणी माझ्या कझिन्स आहेत, मावशीच्या मुली आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना चौघांची पण काही ना काही स्पेशालिटी आहे. सो आता ना आपण ना एकेकाकडून त्यांच्या स्पेशालिटी जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा ना आपण चिऊ कडून, चिऊला कसं, चिऊ म्हणजे तू प्रत्येकाने आपापली नावं सांगा एकदा प्रेक्षकांना. माझं नाव वेदा मंगेश कुमार, अर्थात चिऊ. माझं निकनेम आहे चिव. माझं नाव शृंगी विजय गोठणकर, अर्थात माझं नाव छकुंद. माझं नाव आर्या मंगेश कुंभार, मला आरू बोलतात. अरे वा. माझं नाव सानू विजय गोठणकर, मला सानू बोलतात. अच्छा, सानू बोलतात. सगळ्यांनी मस्त अशी ओळख करून दिलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. आता फक्त मला एकच आहे की आता ना मला समजलं चिऊच्या मम्मीकडून की चिऊ ना म्हणजे कथक नृत्य शिकते. सो चिऊचं कसं आहे ना, चिऊ आता कथक नृत्य शिकते. सो चिऊचं कसं आहे ना, चिऊ आता आपल्याला इथे मुद्रा करून दाखवणार आहे. सो आता चिऊ, मला असं वाटतं की तू थोड्याशा मुद्रा आम्हाला करून दाखवाव्यास. ओके. अच्छा. सो आता कसं आहे ना, चिऊला आमच्या भरतनाट्यम चा डान्स फॉर्म ती शिकत आहे सध्या. सो ती आता ना आपल्याला इथे काही मुद्रा करून दाखवणार आहे भरतनाट्यम मधल्या. तर चिऊ प्लीज स्टार्ट कर ना जरा. असंयुक्त हस्त एडले एक हातनी मुद्रा. असंयुक्त हस्त ना 28 प्रकारचे. पताक, त्रिपताक, अर्धपताक, कर्तरी मुख, मयूराख्यो अर्धतंद्रस्य, अराल शुकतुंडकः, मुष्ठिष्य शिखराख्यस्य, कपिथ कटकामुखः, सूची चंद्रकला, पद्मकोश सर्पश्रीष्टकः, मृगशीर्ष सिंहमुख, कांगुरो अलपद्मकः, चतुरो ब्रह्मरश्चैव, हंसास्यो हंसपक्षकः, साम्रांशो मुकुलश्चैव, ताम्रजूड त्रिशूलकः, इति असंयुक्त हस्ताना अष्टाविंशतिरीरितः. ओके, खूपच सुंदर. ओके. सो गाईज, आता आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आणि हा फर्स्ट ब्लॉग आहे माझा. सो इथे म्हणजे मी ठरवलं होतं की गुजरात, मी जसं तुम्हाला म्हणाले की गुजरातमध्ये ऍटलिस्ट मी माझा पहिला ब्लॉग स्टार्ट करणार आहे. सो डेफिनेटली याच्यामध्ये काही गोष्टी असतील, कारण मी पण आता नवीनच आहे या क्षेत्रामध्ये. सो काही गोष्टी असतील ज्या माझ्याकडून तुम्हाला वाटत असेल की या गोष्टी अजून चांगल्या झाल्या पाहिजे, तर डेफिनेटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की या गोष्टी तुम्हाला चेंज केल्या पाहिजेत किंवा अशा प्रकारे व्हिडिओ झाला पाहिजे होता. तुमच्याकडूनच मी शिकणार आहे या सगळ्या गोष्टी. सो तुमचा जो काही रिव्ह्यू असेल, तुम्हाला जे काही माझ्याबद्दल मत असेल, ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये हे करा. आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा. सो असेच नवनवीन व्हिडिओज मी तुम्हाला देत राहीन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, लास्ट एक मी व्हिडिओ बनवला होता जो की छावा मूवीचा रिव्ह्यू व्हिडिओ आहे. सो त्याच्याबद्दल मी 2 मिनिटं बोलणार आहे तुमच्याशी. ऍक्च्युली छावा मूवी जो आहे तो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती आहे. त्यांनी हिंदुत्वासाठी कशा प्रकारे लढा दिला, काय दिलं, हे आपल्याला त्या गोष्टीमध्ये बघायला मिळतं. आणि मला
सगळ्यांना तुम्हाला आग्रह करायचा आहे, जर तुम्ही छावा मूवी बघितला नसाल तर प्लीज तुम्ही तो मूवी बघून या थिएटरमध्ये, कारण की तो मूवी बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की महाराजांनी आपल्या हिंदुत्वासाठी काय काय केलेलं आहे. आणि एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यांनी सबस्क्राईब करा सहयोगी व्लॉग्सला. थँक्यू.